नमस्कार मंडळी. तर आज मी एका नवीन कार्याला काहीतरी सुरुवात करणार आहे. तर मला नाही वाटत की ह्यापेक्षा सुंदर सुरुवात होऊ शकते आणि हा क्षण म्हणजे ह्यापेक्षा मला नाही वाटत काही अजून नवीन सुरुवात करण्यासाठी सुंदर असं काही होऊ शकतं. तर प्रत्येक कार्याला सुरुवात करताना आपण गणपतीचा आशीर्वाद घेतो, गणरायाला वंदून आपण सुरुवात करतो. तर मी सुरुवात करणार आहे आमच्या घरच्या गणपती बाप्पाच्या आगमनापासूनच आणि आमच्या आजीपासून. तर ही एक सुंदर सुरुवात मी करत आहे. तर मला असं वाटतं की सगळ्यांनी मला सपोर्ट करावा आणि मला माहिती आहे मला माझी माणसं सगळी सपोर्ट करणार. तर हे आहे आमचे आहो ही आमची आजी. गणराया ताराया यावे धावनी, गणराया ताराया यावे धावनी, यावे धावनी देवा, यावे धावनी देवा. सगळे हौशी कलाकार आहेत, सगळे हौशी कलाकार आहेत. सुंदर असं सगळ्यांचा सोहळा सुरू असतो. आजीला पण आमच्या ब्लॉग मध्ये यायची हौस आहे. पहिला ब्लॉग आहे. आजी थांब थांब म्हणून शॉर्ट घेते त्याच्यामध्ये. यापेक्षा मोरया, मंगलमूर्ती मोरया. या आमच्या आई, ही आमची छोटी सूनबाई. या वर्षी आगमन झालंय घरामध्ये. तर गणपतीची खूप हौस आहे तिला, त्यामुळे आम्ही तिला गावी घेऊन आलो आहोत. काल नाचली विचली पण काल थोडस नाचलीये. अजून नाचायचं भरपूर आहे. या आमच्या काकी लीना काकी, आमची सून, छोटी सून आहे आमची. लाड खूप गोड आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि काय करते आणि आता हे नैवेद्य वगैरे सगळं सुरू आहे. नैवेद्य दाखवायचंय तर काकी सगळे सुरुवात वगैरे करतात. काकींच्या हातची खीर आणि हा जो पदार्थ आहे तो जरा माझ्यासाठी नवीन आहे. काय काकी? दोडक्याच्या सालांची चटणी. दोडक्याच्या सालांची चटणी, वरण भात, पापड. शिराळ. हरे परमात्मके प्रणय क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः, गोविंदाय नमो नमः. जेव्हा दाखवतात नैवेद्य. तर सालाप्रमाणे याही वर्षी या बेर्डेवाडीत शेटे परिवाराचा गणपती हा विराजमान झाला आहे आणि घरात एक आनंदाचं वातावरण, अगदी प्रसन्नता तयार झालेली आहे की फक्त गणपतीच्या कृपेने. आणि असंच आनंदात सर्वांना राहू दे, घरात सुखशांती नांदू दे. बस एवढंच गणपतीशी बोलणे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. हौशी कॅरेक्टर आहे. सर्वांनी दर्शनाला कधी यायचं आहे ते सिनेरी चांगलं केलेलं आहे. कृष्णाच्या ह्याच्यावरती अवलंबून आहे सर्व ही स्टोरी. डेकोरेशन सांग. इंद्राचं नैवेद्य आणि आमच्या गणपती बाप्पांचं नैवेद्य. बरोबर बरोबर. आता इथे गजाला सुरू आहेत. बघायच्यात आता तरी खरं सांग, कृष्ण माझा कुठला पविला. कृष्ण माझा कुठला पविला. चाललो आता उंदराचं नैवेद्य दाखवायला. गावी आलायत ना, मग समजायला नको पप्पा. चला, मी एका दिवसातच काळी झाली. हे आमचा तो थोरला मामा होता, थोरला म्हणजे धाकटा मामा होता. त्याचे सुपुत्र, मोठे सुपुत्र असं आहे बघू. दिसायला ते पण दिसायला असेच होते, सेम टू सेम कॉपी. परंतु त्यांचा आतापर्यंत माझे जसे पप्पा, ह्यांचे जसे पप्पा, त्या दोघांचाही शोध नाही लागला. तर गणपती गजानन तुला अशी विनंती करतो की कुठे असतील त्यांना सुखात आनंदात ठेवू, नाही तर घरी पाठवलेस तरी चालेल.
चाललंय कुठे अरे उंदीर बाबा हे नको एवढी नको चला चला. आणि हे आमचे ठरल्याप्रमाणे टकलू मामा आमचे फार सुंदर असं स्कूल चालवतात. स्कूल म्हणजे तुम्हाला माहितीच असेल 3 पत्ते रमी अच्छा तशी शाळा. बरं बरं फक्त ती गणपतीत येते शाळा. बस. आणि एकदम जिगरी मामा. त्या शाळेची स्थापना गणपतीत होते. सतत हसत राहणे. उंदीर 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 निवेद. हा तेच मी पटकन डोक्यात आलं मामांचा दिवस आहे. अच्छा उंदीर मामांचा दिवस आहे पप्पा. चला. हा उंदीर मामांचा. तुला आता कळलं उंदीर मामांचा दिवस आहे तो. माहिती आहे उंदर पी पण ते पटकन मामांचा दिवस आहे म्हटल्यावर पटकन लक्षात नाही आलं माझ्या. अच्छा इथे हे ठरलेलं आहे का ये इथे यांच्या मते इथे उंदीर मामा येणार आणि इथे खाऊन जाणार. खाऊन जाणार. उंदीर मामा की जय. थोड्या वेळापूर्वी म्युझिकची शाळा चालू होती आणि आता मालवणीची शाळा चालू आहे. कशी चालू आहे? आहे लांजात. वहिनी आमका मालवणी शिकवता. नाही या काय येता मालवणी यांका थोडी थोडी येता. थोडी थोडी म्हणजे नाहीच येत. ते मनाचा ट्राय करतात बाकी काय नाही. आणि असं आहे तर मी आता लांजात पण ह्यांका थोडी थोडी तरी मालवणी शिकून जातलंय. शिकवतलाव ना. आता काय चाललाव? शाळेकडे चालला. शाळेकडे चालला. अरे शिकले माहित नाही तर गाणं शिकले की नाही सौरभचा. पण या मालवणी तरी नक्कीच शिकतले. जातलाव तर मालवणीच शिकवतलाव आता. आम्ही मालवणी. मी मालवणी. आम्ही 2 घडी लांच्यातले बात केलेले आहेत. डायरेक्ट मालवण मध्ये लाजत की बॅग रे. पण मारतो काय तुका समजतरी भाषा आवडतली. तू संस्कृत बोल. अनंत चतुर्थीचे गणपती बात अलग आहे. होळीच्या टायमाला आलेली तेव्हा इथे पूर्ण असं एवढंसं पाणी होतं आणि नुसतं चिखल होता. गणपतीत आले तर मस्त पाणी वाहत. मासे काय दिसतले रे मासे एवढ्या वाहत्या पाण्यात. सुमित दादा असतात तर मासे दाखवलं नसते आणि शिकवलं पण असतं. मस्त वाटतंय ना. खाली नाही जाऊ शकत. इथे जाऊ शकतो ना. चल ना मग. कोकण अनुभवात शहाणं व्हायचं असतं. तेच अनुभव परत परत करायचे असतात. बरोबर बोलला. अरे वा वा वा. म्हणजे आता आर्टिस्ट वरून मला वाटतं रायटर पण होणार हा. काय नाव आहे याचं? माहित नाही. आम्ही रिस्क नाही घेत. नाव सांगूचा नाही रिक्स घ्यावीच लागेल तुला. काय घ्यायला लागेल? रिक्स. काय रिक्स? ओ माय गॉड रिक्स. अरे 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 एकच पोजी मारतात ही. बटरफ्लाय सारखे. बटरफ्लाय पुढे काय? बटरफ्लाय वेर आर यू गोईंग? कसं इम्प्रोव्हायझेशन. नेहमी भटजीचं जेवण असतं आमच्या घरात भटजी. त्याच्यामुळे ते आईला दत्तगुरू कसं आईच्या खूप घरात आहे. उंबराचं झाड आहे ते. उंबराचं झाड आहे. हा उंबराचं झाड. ते दत्तगुरू तिने पूजा घातली घरात आणि ते आले रात्री. कसे घालेले कपडे बिपडे. एवढी माणसं मुली सगळी थोडं माणसं होती. सगळे म्हणते ह्या घाणेरड्या कशाला ते हवाने. ते आले सरळ तिथे दरवाजाकडे आले. मग आईला म्हणला वहिनी वहिनी बाहेर या. कोणतरी बिघडाला करतात. बिघडाला आईने बघितल्याबरोबर या या आई कधी पाया घरात त्या मामाला ना त्या म्हणजे आलेले आणि आले बसले. ते सगळ्यांना वाटलं
ओम भिकाराम ओम भिकाराम. तर त्यांना माहिती पाटावर बसले आणि त्यांनी रूप बदललं दत्तगुरु. मग सगळ्यांना चुकामा करायला लागले. सगळे चुकामा आई जेवणाचे ताट आणलं. जेवण नाही, नुसता हात लावला नाही, एवढी त्या हात लावला नाही तेव्हा सगळ्यांचे डोळे बंद झाले आणि ते दत्ताची मूर्ती एवढी एवढीच ठेवली वरती. अरे माझ्या घरात आहे म्हणून देवारात आहे. देवारात आहे, हात लावत नाही कोण. म्हणजे बघितलं त्यांना आले इकडे कोणा रूपात एखाद्या बिघडण्याच्या रूपात ते आले आणि बसले पाटावर. पाटावर बसले आणि हात जातो सगळं. पण दत्तगुरु आईचे पाठ नमस्कार नमस्कार सगळं करा. जेवणाचं ताट त्यांना माहिती. जेवणाचं ताट आलंय त्यांनी पाणी सोडलं असं केलं आणि कुठे गेले माहिती नाही. पाटावर कोणालाच नाही माहिती. हा कोणाला माहिती नाही. ती एवढी मूर्ती पण आम्हाला माहिती नाही. सकाळी काढली ना ते भटजी आले म्हणजे काढली ना एवढी मोठी एवढी आहे मूर्ती जेव्हा म्हणून जायला देत नाही मम्मीच्या आतमध्ये. हा चालत नाही. मूर्ती कोणी आणलेली नाहीये. त्यांनी आणली मूर्ती. त्यांनी प्रसन्न झाले ती त्यांनी आणली मूर्ती. आणि ते वडाचं झाड हे बघ एवढं हे बघ. आई रोज पाणी घालायचं तुळशीला. ते एवढं होय असताना आईला आठवण झाले हे वाढलं पाहिजे. वाढून 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 एवढं गेलं मोठं. ह्या आमच्या आजींच्या आई ज्यांच्याबद्दल आजींनी पूर्ण स्टोरी सांगितली. ज्यांनी त्या जे होते दत्तगुरूंचे जे प्रकट झाले त्यांना जेवायला वगैरे वाढलं त्या ह्या आजी, ज्या आमच्या पणजी आजी. आणि हे देवघर जिथे ते जे आलेले त्यांनी दत्तांची मूर्ती ठेवली आहे ती ह्या देवाऱ्यात ठेवली आहे. ही बघा हीच आहे ती, ज्याचा एक इतिहास आहे, ज्याला एक स्टोरी आहे. आणि आता आपण जाऊया त्या झाडाकडे. जे झाड तेव्हा अचानक काय म्हणतात ते अचानक ते उमलायला लागलं आणि आता ते केवढं मोठं झालंय हे पण तुम्हाला दाखवते. हे एवढं मोठं आता ते औदुंबराचं झाड झालेलं आहे. आता पाऊस पडतोय त्यामुळे एकदम पुढे नाही जाता येणार. जेवढं जाता येईल तेवढं शक्य असेल तेवढं मी दाखवते. एवढं मोठं त्याचं किती 100 ते 120 वर्ष जुनं झाड आहे आणि नजर पोचत नाही इतकं हे मोठं आणि वाढव्य झाड आहे. तर असं जो सांगणारी माणसं आणि ज्याचा एक काहीतरी इतिहास आहे ते असं ऐकायला आणि ते असं दुसऱ्यांना सांगायला खूप बरं वाटतं. ही आहे आता स्पेशल मिसळ. तर ही साडी सेकंड डे आहे आज गणपतीचा आणि ही साडी वगैरे नेसली आहे स्पेशली आरतीसाठी. तर होईल आता थोड्या वेळाने. बसताय ना इथे? हो बसते तू जाते त्या घरात आहे ना आता आरती. ते घरोघरी आरती. तर आता एक घराची तर पहिली आरती झाली. आता दुसऱ्या घरी जायचंय. चला चला पटकन उशीर होतोय. चल लवकर. ओके हॅलो करा सगळ्यांनी जोरात जोरात. तर तुम्ही इथे कशासाठी जमले आज? बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. या व्हिडिओमध्ये तरी मी एवढंच दाखवू शकते. गोष्टी खूप आहेत, गजाली खूप आहेत, पण त्या आता या एका व्हिडिओ पुरत्या मी दाखवू नाही शकत. त्यामुळे पुढच्या व्हिडिओमध्ये मी आरत्यांमधल्या धमाल आणि डेकोरेशन पूर्ण डिटेल्सही दाखवणार आहे. त्यामुळे माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नवीन काहीतरी सुरुवात करते आहे ब्लॉगिंग. तर मला सपोर्ट करा शेअर सबस्क्राईब लाईक करून. आणि गणपती बाप्पा मोरया.